कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय? सारंग सर, माफ करा मला। जयंती वहिनी आल्या होत्या इथे। मला वाटलं तुम्ही काहीतरी बोलाल म्हणून मला नाईलाजानं करावं लागलं, पण तुम्ही मला जे काय सांगितलं ना ते लक्षात आहे माझ्या। मी नाही करणार पुन्हा। माझ्या घरच्यांना आपल्या नात्याबद्दल काहीच माहित नाही। त्यांना जर हे कळलं तर तुम्हाला पण माहिती आहे त्यांना सहन होणार नाही। माफ करा। अपू अरे अगाय खेळतोय ना। साऊ काय ग? काही पाहिजे होतं का? काही अडचण आहे का? काय अडचण आहे? कोणाला अडचण आहे? जावई बापूला काही अडचण झाली का? हा? साऊ अजून काही मोडलं नाही ना तुम्ही? हा खोलीत सांगा की मोडलं अजून काही? हा 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 साऊ मला सांग, अगं तांब्या आणि पेला मी ठेवला होता, काही पाहिजे का तुला अजून? आई अगं थंडी वाढली आहे ना, म्हणून पांघरायला आणखी गोधडी हवी होती। एवढंच वय? माझी नाही मिळणार। मला लई थंडी वाजू राहिली। तुमची द्या ना तुम्ही। आव तिथं अंथरून ठेवले, द्या बरं जरा। घे साव बाळा। एवढी पुरी होतील ना बाळे? हो आई। पुरतील तर काय झालं, पुरवतील। सारंग सर, मी काय विचारलं? बोलू तर द्या। बोल। मला खरंच माहित नव्हतं की आपल्याला असं एका खोलीत झोपावं लागेल। बोललीस? हो, पण तुमच्या मनात असं? माझ्या मनात काही नाही। माझ्या मनात काही नाही आणि काही नसणार। आओ लग्न झाल्यानंतर काळजीनं मन नुसतं भिरभिरत होतं बघा। पण आता जोडीला पाहिलं ना, चित्त कसं थाऱ्यावर आल्यासारखं वाटतं बरं। वय की, आणि जावई बापू आपल्या साऊला सांभाळून घेतात असं बी दिसतंय। विठ्ठलाची कृपा आणि आपल्या साऊचं भाग्य कधी असं स्वप्नात बी वाटलं नाही की असं चांगलं स्थळ आपल्या साऊच्या नशिबात असेल असं। झोपा आता। दादा, दोघांना थंडी वाजत असेल तर तुम्ही आज झोपता का? छे छे, शहरात कुठं आले थंडी? थंडी बिटी काय नाही, काय रे? नाही ना। आणि शहरात असताना आम्ही कायम ऐकत असतो की गावाकडे गुलाबी थंडी असते, गुलाबी थंडी असते। फायनली अनुभव घ्यायला मिळतो। हा हा हा,
घे अनुभव घे हा? नाही, घराबाहेर थांबून कॅम्प फायरची मजा घेणं खूप कमाल आहे. नाही म्हणजे तुम्हाला इथं बरं वाटतंय ना, मग झालं तर. नाही म्हणजे मला आधी वाटलं होतं तुम्ही शहरातली माणसं, मोठ्या घरातली माणसं इथं रुळणार की नाही, पण तुमच्याकडे बघून वाटतंय तुम्ही तर आमच्यातलेच आहात. विठ्ठला, सारंग सर लई मोठ्या मनाचे आणि खरे श्रीमंत माणूस आहेत. त्यांच्यावर तुझी कृपा कायम राहू दे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.